विधान परिषद निवडणुकीसंदर्भात ही मोठी बातमी आली आहे। महायुतीच्या उमेदवारांवर लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। नवी दिल्लीमध्ये सध्या छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विधान परिषदेबाबत चर्चा ही अंतिम टप्प्यात आली आहे। भाजपला 11 किंवा 12 जागा, शिवसेनेला 3 किंवा 4 जागा, तर राष्ट्रवादीच्या खात्यात 1 किंवा 2 जागा जाण्याची माहिती न्यूज 18 मराठीला सूत्रांकडून मिळाली आहे। तर महायुतीचा फॉर्म्युला हा ठरलेला आहे का? कारण काही चर्चांमधून आता जागांचं गणित समोर येत आहे। भाजपला 11 ते 12 जागा मिळाल्याची चर्चा आहे, तर शिवसेनेला 3 किंवा 4 जागा मिळणार आहेत। राष्ट्रवादीला 1 किंवा 2 जागा विधान परिषदेमध्ये मिळणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय, त्याच पार्श्वभूमीवर सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती समोर येते। यानंतरची मोठी बातमी समोर येते, मोठी ब्रेकिंग न्यूज ही दिल्लीमधून समोर येते। भाजपकडून उमेदवारांची यादी आजच केंद्रीय नेतृत्वाला देणार असल्याची मोठी बातमी आता समोर आलेली आहे। मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्षांची नावांवर दिल्लीमध्ये चर्चा सुद्धा होणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची नावासंदर्भामध्ये दिल्लीत चर्चा झालेली आहे। दोन्ही नेत्यांच्या चर्चानंतर ही यादी केंद्रीय नेतृत्वाला देण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येते। तर ही मोठी बातमी आपण बघतोय, बातमी दिल्लीतून समोर आली आहे। विधान परिषदेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडतात। महायुतीमध्ये देखील अनेक घडामोडी त्या पातळीवर घडत आहेत। नेमकं कुणाला किती जागा मिळणार या संदर्भामध्ये चर्चा सुरू झालेल्या असतानाच ही मोठी बातमी आता समोर येते। भाजपकडून विधान परिषद उमेदवारांच्या नावांची यादी ही आजच केंद्रीय नेतृत्वाला देण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येते। तर या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास थेट दिल्लीतून आपल्या सोबत जोडले गेले। प्रशांत, दिल्लीमध्ये या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडतात, अनेक माहिती समोर येतात, आता काय घडामोडी घडतात? महत्त्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये बैठकांचे सत्र प्रारंभ झालेले आहे। 2 वाजता पहिली बैठक झाली, त्यानंतर 2:30 वाजता दुसरी बैठक सुरू आहे, त्यानंतर 4 वाजता अमित शहांच्या सोबत एक बैठक आहे। पण या बैठकींच्या पूर्वी एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, महत्त्वाचं वृत्त पुढे आलेलं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थ खातं हवं असेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करावी असं विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहीत असेल की तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर, अपघाती निधन झाल्यानंतर हे खातं भारतीय जनता पक्षाकडे देण्यात आलं होतं आणि त्यानंतर यावेळेचा अर्थसंकल्प थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मांडला होता आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा अर्थ खातं देण्यात यावं अशा प्रकारची मागणी केली जात होती। यानंतर आता मागणीच्या संदर्भातली ज्या संदर्भात आम्ही भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली, त्या चर्चेअंती ही माहिती पुढे आली की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतील घटक पक्ष आहे, सोबतच तो NDAतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक पक्ष आहे, त्यामुळे NDAच्या नेत्यांसोबत चर्चा केली। खास करून नितीन नवीन आणि अमित शहांसोबत जर NCPच्या नेत्यांनी, खास करून सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल किंवा मग सुनील तटकरे यासारख्या नेत्यांनी जर चर्चा केली तर आम्ही अर्थ खात्यासंदर्भातला निर्णय ते देतील, तोच निर्णय आम्ही लागू करू अशा प्रकारचे स्पष्ट संकेत विश्वसनीय सूत्रांकडून माहिती प्राप्त झालेली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की अर्थ खातं आता तर भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि भविष्यात देखील राहतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, दिल्लीमध्ये विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडतात। आणखी एक माहिती समोर येते की नवी दिल्लीमध्ये सध्या छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातली जी विधान परिषदेसंदर्भातली चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात आली आहे। त्या संदर्भात काही माहिती समोर आली आहे का? महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं महायुतीतील 3ही घटक पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, या भारतीय जनता पक्ष आणि चा एक अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला पुढे आहे की 11 किंवा 12 जागांवरती ते विधान परिषद निवडणूक लढू शकतात। तर सोबतच बघितलं 3 किंवा 4 जागेवरती शिवसेना निवडणूक लढू शकतं, 1 किंवा 2 जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढू शकतं। पण संभाजीनगर आणि पुण्याच्या संदर्भात अजूनही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पुढे आली आहे। संभाजीनगरची जागा ही शिवसेनेकडे होती, पण शिवसेनेला ही जागा जी आहे हे उद्धव ठाकरे, तत्कालीन जेव्हा महायुतीचं सरकार होतं, ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्षासोबत होते त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेच्या
आग्राखातील ही जागा अंबादास दानवे यांना देण्यात आली होती. त्यानंतर आता परिस्थिती बदललेली आहे. दुसरीकडे पुण्याच्या संदर्भात जर बघितलं आपण, पुण्याची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भावनिक असल्याची स्पष्ट म्हटलं आहे की पुण्यामध्ये जर बघितलं तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भावनिकपणे याच्याकडे पुणे शहराकडे बघतो. त्यामुळे आमचे भावनिक नातं असल्यामुळे ही जागा आम्हाला देण्यात यावी अशा प्रकारची स्पष्ट माहिती पुढे आली आहे. रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्पष्टपणे मिळाली आहे अशी स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता संभाजीनगर आणि पुण्याच्या जागेवरती अंतिम निर्णय आज किंवा उद्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बरं, नक्कीच प्रशांत, दिल्लीमध्ये काय घडामोडी घडतायत याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. माहितीसाठी धन्यवाद. यानंतरची मोठी बातमी, रवींद्र चव्हाणांनी भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतलेली आहे. विधान परिषदेच्या 48 जणांच्या नावाची यादी सुपूर्द करण्यात आलेली आहे. भाजपकडून एकूण 48 नावांची यादी ही अध्यक्षांना, राष्ट्रीय अध्यक्षांना सुपूर्द करण्यात आली आहे. या संदर्भात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली आहे. काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की यादी आता पक्षप्रमुखांना किंवा वरिष्ठांना ही सुपूर्द करण्यात येणार आहे अशी मोठी बातमी आपण पाहिलेली होती. त्यानंतरची ही मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आता 48 जणांची यादी सुपूर्द केलेली आहे. त्यांचे फोटो देखील समोर आले जेव्हा रवींद्र चव्हाण हे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या भेटीला गेलेले आहेत. भेट झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या नावांची यादी राष्ट्रीय अध्यक्षांकडे सुपूर्द केली. भाजपकडून एकूण 48 नावांची यादी ही आता नितीन नबीन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडून. तुषार, काय अधिकची माहिती? आपण पाहिलं असेल तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिल्लीमध्ये आहेत आणि महाराष्ट्रातल्या 17 जागांचा विषय आपल्याला दिल्लीच्या दरबारी गेल्याचं पाहायला मिळतंय. भाजपाच्या वाट्याला जवळपास 12 जागा आल्याचं पाहायला मिळतंय आणि 12 जागांसंदर्भामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जवळपास 48 नावांची यादी नितीन नबीन भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष यांना दिलेली आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातल्या जागांसंदर्भातला संवाद देखील झालेला आहे. आता विधान परिषदेसाठी नेमकी कुणाची लॉटरी लागते याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतं. निश्चितच तुषार, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष इकडे लागलेलं आहे. सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणारच आहोत. माहितीसाठी धन्यवाद. तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीनंतर मुंबईत देखील महाविकास आघाडीची बैठक सुरू झालेली आहे. दिल्लीमध्ये आपण पाहिलं एकीकडे आता महायुतीची बैठक सुरू होती आणि दुसरीकडे मुंबईमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांची काँग्रेसच्या टिळक भवनामध्ये बैठक सुरू आहे. अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे. सुमित, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच घडामोडी घडतात. एकीकडे दिल्लीमध्ये आपण बघतोय की महायुतीची बैठक सुरू झाली आहे, एकीकडे महाविकास आघाडीची मुंबईमध्ये बैठक सुरू झाली आहे. काय अधिकची माहिती? टिळक भवन दादर त्या ठिकाणी ही महाविकास आघाडीची बैठक सध्या सुरू आहे आणि या बैठकीमध्ये सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची ही बैठक सुरू आहे. दुपारी 2 वाजताच्या या बैठकीचं आयोजन केलेलं होतं. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा आणि जागा वाटपूचा फॉर्म्युला नेमका कसा ठरवायचा या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आजच्या या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. ही बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये 3ही पक्षाचे वरिष्ठ नेते सध्या उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये सध्याचं चित्र पाहता उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा काँग्रेस यांच्याकडून जागा वाटपासंदर्भात आपल्याला किती जागा हव्यात किंवा या सगळ्या संदर्भात तर ताळेबंद अद्यापही ठरलेला नाहीये. कारण सध्याची बॅकफुटला असलेली ह्या 3ही पक्षांची भूमिका यासाठीच आहे, कारण मतांचं गणित हे प्रत्येक ठिकाणी जुळताना दिसत नाही आणि ज्या ज्या ठिकाणी जुळताना दिसतंय त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त महायुती नेमका काय निर्णय घेणार आहे त्यावरच आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. ही देखील भूमिका महाविकास आघाडीने ठेवलेली आहे आणि त्यामुळेच आजच्या या बैठकीमध्ये केवळ चर्चा होईल, काय काय होऊ शकतं यावर चर्चा होईल, मात्र अंतिम निर्णय अद्याप आज घेतला जाणार नाही अशी माहिती कळते. आणखी काही बैठका होतील आणि त्यानंतरच या सगळ्या संदर्भातला निर्णय महाविकास आघाडी एकत्रितरित्या घेणार आहे. निश्चितच सुमित, या पार्श्वभूमीवर सगळ्या अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत. माहितीसाठी धन्यवाद. तर महायुतीचा विधान परिषद जागा वाटपाचा फॉर्म्युला बद्दलची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. फक्त नावालाच विरोधात असणारी महाविकास आघाडीकडे एकाही जागेवर निवडणूक लढवावी
अशी संख्याबळ परिस्थिती नाहीये. तरीही महायुतीमधील अंतर्गत राजकारणामुळे अजूनही कोणाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याबद्दलची माहिती नाही. जागा वाटपाच्या रस्सीखेच स्पर्धेमध्ये सर्वाधिक चर्चा होतीये ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पॉवरफुल अशा पॉलिटिकल बार्गेनिंगचीच. एकनाथ शिंदे यांचा भाजप सोबतच्या मैत्रीचा आजवरचा इतिहास पाहिला तर एखाद दुसरा अपवाद वगळता आत्तापर्यंत झालेल्या प्रत्येक राजकीय वाटाघाटींमध्ये सर्वांचेच अंदाज खोटे ठरलेत. शिंदेंनी प्रत्येक वेळी त्यांना हवं ते पदरात पाडून घेतलंय आणि त्यामुळेच आता विधान परिषदेच्या जागा वाटपातही एकनाथ शिंदे यांचं पॉवरफुल बार्गेनिंगचा करिश्मा कायम राहतोय का याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलंय. तर शिंदेंची पॉवरफुल बार्गेनिंग पॉवर आपण पाहूयात. शिवसेना फुटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री पद मिळवलं. त्यानंतर शिवसेनेला 1 अंकी जागा मिळण्याची चर्चा होती, पण शिंदेंनी 15 जागा पदरात पाडून घेतल्या. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला 60 जागा मिळण्याची चर्चा होती, मात्र एकनाथ शिंदेंनी 81 जागा मिळवल्या. मुंबई महापालिकेमध्ये देखील शिवसेनेने 90 जागा मिळवल्या. विधान परिषद निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर 5 जागांवर शिवसेनेचा दावा आहे. आता शिवसेनेला किती जागा मिळणार हे देखील पाहावं लागणार आहे. पुढची बातमी पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे. सुनील तटकरे यांनी पक्षातील घडामोडींवर भाष्य करत टीकेचे धनी फक्त आम्हीच का व्हायचं असा थेट सवाल वरिष्ठ नेतृत्वाला केलाय. पक्ष एकसंध ठेवण्यासाठी आपण आणि प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका बजावली, मात्र संकटाच्या काळात कुणीही बचावासाठी पुढे आलं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे तटकरे बोलण्यापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून बाहेर पडल्याने चर्चांना आणखी उधाण आलंय. या बैठकीला प्रफुल्ल पटेल अनुपस्थित होते. मुंबईमध्ये असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला आले नाही आणि त्यामुळे या चर्चा सुरू झाल्यात. त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं. वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. त्यामुळे त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे. पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे. प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये जुंपलं असल्याची माहिती समोर आलेली आहे. बैठकीला प्रफुल्ल पटेल हे मुंबईमध्ये असून सुद्धा आलेले नाहीत आणि त्यामुळेच चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याचं कळतंय. टीकेचे धनी आम्हीच का व्हायचं असा सवाल त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाला विचारलाय अशी देखील माहिती समोर आली आहे. तर पुढची महत्त्वाची बातमी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे येत्या 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला ही माहिती दिली आहे. प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशानंतर त्यांना अहिल्यानगरच्या जागेवरून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर होणार अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान प्राजक्त तनपुरेंनी नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी माघार घेतलेली होती. तेव्हापासून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची देखील माहिती मिळतेय. प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्याचबरोबर अहिल्यानगरमधील ते मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगरमध्ये नवं राजकीय समीकरण तयार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. तर प्राजक्त तनपुरे लवकरच भाजपमध्ये जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली तेव्हापासूनच या चर्चांना उधाण आलंय.